एक 2 मिनट बॅग उठायला लागतो. आज 9 भारत अभियानतर्फे आपण इथे आमरण उपोषणासाठी बसलेले काय मागणी त्या 9 भारत अभियानच्या वतीनं आपण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगारांच्या असणाऱ्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। त्यात आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की 60 ते 70 वर्षांपासून संबंध महाराष्ट्रामध्ये गायरानधारक जमिनी कसत आहेत, परंतु इथं असणारे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, तलाठी असेल, मंडळाधिकारी असेल, नायब तहसीलदार असतील, तहसीलदार असतील, हे जाणून बुजून यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि यांच्या नावावर सातबारी वितरित होऊ नये या पद्धतीनं काम चालू आहे शासनाचं। दुसरा विषय असा की बेरोजगारांसाठी आपण शेंद्रा आणि बिडकीन DMIC प्लॉटची मागणी केली। त्यासाठी जी सबसिडी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेची ती तात्काळ वितरित करण्यात यावी। तसेच शासनाच्या अंतर्गत ज्या विविध शासकीय कर्ज योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे। तसेच ज्या काठी आहेत बँकांच्या त्या शिथिल झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर सिबिल स्कोअरची जी अट आहे, गुजरात राज्यामध्ये सिबिल स्कोअर नसताना महाराष्ट्र राज्यामध्ये सिबिल स्कोअर का लागू केलेला आहे? एखाद्याने जर 2,000-3,000 रुपये थकवले तर शासन त्यांना सिबिलमध्ये टाकतं आहे। म्हणजे ही सरळ गरिबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत करण्याची पॉलिसी, छुपी पॉलिसी शासनाची चालू आहे। या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं तेलंगणा सरकार 10 लाख रुपये नापरतावा वाटप करतं आहे, त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याने देखील 10 लाख रुपये नापरतावा इथे असणाऱ्या मागासवर्गीय तरुण आणि तरुणींना वाटप करावे। तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत 15 लाख रुपये बिनव्याजी इथं असणारं महाराष्ट्र शासन करतं आहे। अन्य महामंडळाच्या तरुणांना देखील जे बेरोजगार असतील, तरुण असतील, तरुणी असतील, त्यांना 15 लाख रुपये बिनव्याजी वाटप केले पाहिजेत आणि त्यांना उद्योजक घडवलं पाहिजे। या अशा विविध मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलो आहोत। जिल्ह्याभरातील आणि शहरातील जे स्वस्त धान्य दुकानाचा अनुभवली कारभार चालू आहे ते पण मुद्दा मांडलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे? एकीकडे आपण बघितलं तर संबंध जिल्ह्याची लोकसंख्या ही 40 लाख आहे आणि ग्रामीणची लोकसंख्या 20 लाख, शहराची लोकसंख्या 20 लाख। स्टॅटिस्टिकली बघितलं तर 1616 दुकानं ग्रामीणमध्ये आहेत आणि 200 दुकानं फक्त शहरामध्ये आहेत। आमचं असं म्हणणं आहे की दोन्हीकडेही समान व्हावे। किमान महिला बचत गटांना, पुरुष बचत गटांना 500 दुकानं हे शहरामध्ये वितरित करावेत अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर एक मालक चालवतो दुसराच, असे बरेच दुकानं आहेत की ज्याचं अगदी अनागोंदी कारभार चालू आहे। अन्य लोकांना काहींना थंब बसत नाही म्हणून ते धान्य तसं ठेवलं जातं आणि ते कुठं काळ्या बाजारात विकलं जातं। असे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी इलिगल ॲक्टिव्हिटीज रेशन दुकानामध्ये चालू आहे। बरं, याच्या अगोदर पण मोठे आंदोलन झाले राशन दुकानावर संदर्भामध्ये, सरकारने काही दखल घेतली नाही असं नाही। मुळात झालं असं की सरकार ही गेंड्याची कातडी पांघरून बसलेलं आहे। शासनाला